त्याला सुया तुटले हा नाही मार्किंग करून दिल्यामुळं नाही साईड दाबावरती असते की ते सगळे काम. तर काल मी तुम्हाला जे दाखवलेलं होतं आरी वर्क ब्लाऊज तर ते आता शिवायला चालू आहे. लग्नाची कामं असली तर ती वेळेतच द्यावी लागतात. त्यामुळं आणि त्यात आरी वर्क जर असलं तर त्याला शिवायला थोडा जास्त वेळ लागतो. कारण वर्क केलेलं असतं त्यामुळं व्यवस्थित ते शिवावं लागतं. नाही तर जरा जर इकडं तिकडं झालं आणि सुई वगैरे त्या वर्कवर पडली तर मग मणी वगैरे फुटण्याची किंवा ते वर्क निघण्याची शक्यता असते. आणि गळा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पाठीमागं तयार केलेला आहे. गळ्याला वगैरे जास्त वेळ लागतो. असे ब्लाऊज असलेत की गळा वगैरे असं व्यवस्थित पलटी मारून घ्यायला वगैरे जास्त वेळ लागतो. आणि थोडासा कंटाळा आला म्हणून आमच्या इथं असं प्लॉटिंग पडलेलं आहे तर तिथं संध्याकाळी मग थोडा वेळ बसायला आलो. ते ब्लाऊज तयार केलं, घेऊन गेली 2 ब्लाऊज आणि त्यानंतर मग आम्ही इकडं असं बसायला आलेलं. थोडंसं जर असं बाहेर फिरून आले की म्हणजे फ्रेश वाटतं. 1-4-5च्या दरम्यान जर तुम्ही गेला तर तिथं वातावरण खूप छान असतं. सगळीजण फिरायला वगैरे संध्याकाळी वॉकला वगैरे येतात. आणि हे जे दिसते ही नवोदयची शाळा आहे आणि ती आमच्या घरापासून खूप जवळ आहे आणि त्याला लागूनच असे प्लॉटिंग पडलेले. चला आता आम्ही निघत होतो. थोडंसं तुमच्यासोबत इथलं वातावरण शेअर करूया म्हटलं. जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे कारण की यांची नाईट शिफ्ट आहे. आणि परवा मी तुम्हाला दाखवलेलं होतं गाजरं मी जवळजवळ 2 किलो आणलेली. तर सगळ्यात आधी ती स्वच्छ धुवून घेतली. थोडंसं वरती असं काही पण लागलेलं असतं म्हणून ती सगळी व्यवस्थित पाणी वगैरे घातलं परातीमध्ये आणि सगळी गाजरं आधी स्वच्छ धुवून घेतली. धुतल्याशिवाय कुठली पण गोष्ट वापरायला म्हणजे मन होत नाही. आणि मन होऊन दे किंवा नाही होऊन दे पण धुतल्याशिवाय कोणतीच गोष्ट वापरायची नाही. कारण की बाजारात कुठं पण पडलेले असतात. भाजीपाला कुठं पण इकडं तिकडं असा ठेवलेला असतो आणि ते चांगलं वाटत नाही बघा. तसंच म्हणजे कुणी पण हात लावलेलं असतं आणि ते तसंच खायला. आता सगळं जिथं काळं वगैरे झालेलं होतं ती सगळी गाजरं मी व्यवस्थित सोलून वगैरे घेतली. वरचं जे आपल्याला केसर वगैरे असतं गाजराचं ते सगळं काढून घेतलं आणि चिरून घेतली गाजरं व्यवस्थित. आता मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने हलवा दाखवत आहे. बरेच जण गाजरं खिसून घेत असतील पण मी खिसून नाही घेणार. तर अशी कट करून घेणार आहे. कशी पण म्हणजे अशी लांबडी कट केला तरी चालेल किंवा असं 2 मध्ये असे फाक करून जरी तुम्ही टाकला पातळ तरीसुद्धा चालेल. शिजतात व्यवस्थित गाजरं कारण गाजराला काही जास्त वेळ शिजवावं लागत नाही. बघू शकता तुम्ही एवढी गाजरं आपली चिरून झालेली आहेत. आता माझ्याकडे काही जास्त दूध नव्हतं. जेवढं होतं तेवढं मी ओतलं आणि परत पातेल्यामध्ये पाणी घातलं आणि ते सुद्धा त्यामध्ये ॲड केलं. आणि थोडंसं पाणीसुद्धा मी यामध्ये घालणार आहे आणि आपल्याला ते शिजायला ठेवायचे आहेत. एक 3 ते 4 शिट्ट्या दिला तर गाजर एकदम असे गिर होतात. आता गाजर बघू शकता तुम्ही खूप छान आपली शिजलेले आहेत. व्यवस्थित अशा हाताने हे होत आहेत बघा. आता तुम्ही इथे स्मॅशरने बारीक करू शकता किंवा रवी वगैरे घेतला तरीसुद्धा चालतं. पण आता माझी रवीसुद्धा तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ते रवी पण मोडलेलं आहे त्यामुळे मी आता या पळीनेच व्यवस्थित ती स्मॅश करून घेते. आणि त्यानंतर मग व्यवस्थित स्मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. तुम्ही इथं तूप जरी ॲड केला तरी चालतं. आता माझ्याकडे काही तूप नाही आहे त्यामुळं मी काही तूप म्हणजे घातलेलं नाही. आणि आमचा बंड्या बघू शकता गाजराचा हलवा खात आहे. त्यालासुद्धा असं वेगवेगळं खायला खूप आवडतं. आणि आता सगळी गाजरं मी स्मॅश करून घेतलेली आहेत. आता यामध्ये चवीनुसार साखर घालायची. आता साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आमच्यात तो गोड खूप आवडतं त्यामुळं मी साखर भरपूर घालणार आहे. साखर घालायची आणि आटवायला ते ठेवायचं आहे. पूर्ण असा चॉकलेटी कलर येऊसपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. पूर्ण त्यातलं दूध पाणी वगैरे जे आपण घातलेलं आहे ते सगळं आणि साखरेचं पाणीसुद्धा सगळं आटलं पाहिजे इतका उशीर आपल्याला शिजवायचं आहे. आता मी शिजवत ठेवलं आणि त्यानंतर कपडे धुवायला गेले आणि आधीमध्ये येऊन मग मी हलवत होते. थोडंसं श्रीला पण मी सांगितलेलं जरासं लक्ष दे म्हणून. थोडंसं तुपामध्ये गाजर जर तुम्ही भाजून घेऊन गाजराचा हलवा केला तर त्याची टेस्टसुद्धा खूप छान येते. आणि इथं बघू शकता आपला हलवा तयार आहे. खूप छान म्हणजे टेस्ट आलेली. आणि त्यानंतर वेलदोड्याची पूडसुद्धा यामध्ये घालायची आहे. सगळ्यात शेवटी जर तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल.
आणि जे लग्नाचं मेन ब्लाऊज आहे ते हे आहे बघा. वर्क खूप छान आहे या ब्लाऊजला. आणि ही साडी आहे ती 5 काय 5.5 हजारची आहे, पण साऊथ पॅटर्न साडी आहे आणि छान आहे साडी. या साडीवर आम्ही कंबरपट्टासुद्धा केलेला आहे. खाली जी लेस दाखवली मी तुम्हाला त्यातली थोडी शिल्लक होती आणि त्याचाच कंबरपट्टासुद्धा केलेला आहे. आता साड्यांचं कलेक्शन खूप छान छान आलेलं आहे आणि साड्यांचे दरसुद्धा आता कमी झालेले आहेत. त्यामुळं पार्टीवेअर साड्यासुद्धा आता स्वस्त झालेल्या आहेत. त्यामुळं साड्या भरपूर घेतल्या तरीसुद्धा चालतात, पण ज्यावेळी गरज असते त्याच वेळी घेतलेल्या बऱ्या असतात. आता इथे एक वेगळ्या पद्धतीने लटकन ते बनवत आहेत. तर फुलाचं लटकन आहे ते कसं बनवतात, काय बनवतात ते थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. असे पण लटकन खूप छान वाटतात. आणि ही अक्षदाची साडी आहे. तर त्या साडीवर असा बेल्ट पण तयार करून दिलेला आहे. त्या साडीचा जो पीस होता तर त्याला खालच्या बाजूला अशी लेस होती आणि ती लेस शिल्लक राहत होती, तर त्याचा आम्ही असा उपयोग केलेला आहे. कमरेला बांधण्यासाठी बेल्ट तयार करून दिला, जेणेकरून साडीचा गेटअप पण छान येईल आणि जे राहिलेलं कापड होतं किंवा राहिलेली लेस होती ती उपयोगात येईल. आरी वर्क ब्लाऊजची शिलाई 400 रुपये आम्ही घेतलेली आहे आणि रेग्युलर जे ब्लाऊज होते त्याची 350 रुपये शिलाई घेतलेली आहे. पण प्रत्येक ब्लाऊजला नॉड वगैरे पाठीमागं लावलेले आहे आणि आतनं ब्लाऊजला ओरलाक वगैरे सगळं व्यवस्थित येतं. एकही धागा तुम्हाला दिसणार नाही. कागलपेक्षा पण कोल्हापूरमध्ये शिलाई खूप आहे. आता आम्ही जे शिवलेलं आहे त्याच पद्धतीचं जर ब्लाऊज शिवलेला असेल तर 600 ते 700 रुपये शिलाई घेतली जाते. मी स्वतः एका दुकानात कस्टमर बनून गेलेले आणि विचारलेलं कशी शिलाई आहे काय आहे, तर त्यांचं ब्लाऊज एवढं फिनिशिंगला पण नव्हतं तरीसुद्धा त्यांनी 600 ते 700 रुपये शिलाई सांगितलेली होती. त्यामुळं टिचिंग फिटिंग आणि फिनिशिंग याच्यावर ब्लाऊजची शिलाई ठरते. नाहीतर कसं पण ओढून द्यायचं म्हणून तर काही 100 रुपयाला सुद्धा देतात. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर जाता जाता व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद.